नमस्कार स्वामीजी. नमस्कार. मी आयनापूरला आलेलो श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला. मला ह्याची माहिती पाहिजे. मला असंच एकाने सांगितलं की इथला इतिहास खूप मोठा आहे म्हणून, आणि त्यासाठी मला माहिती ह्याची पाहिजे. आमचं ते मूळ स्थळ आहे हरकेरी म्हणून. आमचं गुरुमणी देवरगी गुरुमणी मकनापुरा गुरु सोमनिगा आमचं देवाचं मेन गुरु. आमचं हरकेरी आहे अमौसिद्ध. हे स्थळपासून इथनं आमचं देवाचं आजोबा होतं. आजोबा तिथनं देवरगी म्हणून बिळ्यांसिद्ध म्हणून आहे. त्या मार्गामधनं आपलं एक कुटुंब आलेले. आणि आमचं हे एक सिद्धेश्वरला पहिलं सिद्धेश्वर नाव ह्याचा. हे सिद्धेश्वर वडिलाला 8 जण मुलं. ते बळवसिद्ध म्हणून बळवसिद्धाचा मुलगा आहे. त्याच्यानंतर ते इथं मोळे म्हणून आहे. मोळेचं वौसिद्धाचं आणि भाऊ होती दोघांनी. वौसिद्धाला मुलं नाही. बळवसिद्धाला 8 मुलं. त्यांना मुलं हवं होतं म्हणून ना ते विचारलं गेलं भावाला विचारलं गेल्यावर ते 8 मुलं आहेत तुला, मला एक द्या म्हणून. तेव्हा ते आम्ही असंच कसं द्यायला येतो तसं द्यायला येत नाही. ते सगळीकडून फिरून आलता. ते चौघा भाऊमधनं सगळं फिरून विचारून आलता. तेव्हा चौघा भाऊ दिलं नव्हतं. त्यामुळे ते परत गुरुकडे गेल्यावर कोणी देईना म्हणून आता इथं बळवसिद्धकडे ज्या त्यांचं 8 मुलं असतात, त्या 8 मुलांमधनं एक मुलाला उचलून आणलं. ते उचलून आणा म्हणल्यावर त्याने उचलून आणला. एक शेवटचं पोरगा आहे. 8वा पोरगा आहे. 8वा पोरगा ह्याला उचलून आणला. उचलून आणताना ते आई वडील त्यांचा स्वतः आई वडील ते मागं लागल्यावर तिथनं इथं तिथं ऐनापूरला येऊन त्यांना इथं तळा आहे, तळ्यात टाकून दिला स्वतःच वडील. त्यांनी म्हटला तुझं पोरगा असलं तर तू हाक मार 3 वेळ, तू घेऊन जा. मी हाक मारतो, मला आलं तर माझ्याकडे पोरगा. कोण? वौसिद्धा म्हटला मोळेसर. स्वतः वडील 3 वेळा हाक मारला, त्यांना वर आलं नाही पाण्यातून. त्याच्यानंतर आमचं भ्यात्त म्हणून आहे. दत्त आणि भंडारचं पिशव्या ठेवून त्याचं नाव घेऊन सिद्धेश्वर आहे म्हणून वळल्यावर एका हाताने वर आला. वर आल्यानंतर त्यांनी आई वडील परत गेले आणि ह्याला पूर्ण गावचे बंधन केला. हे गाव सोडून जायचं नाही, ह्याच गावात राहायचं. ह्याला बंधन आहे. हे गाव सोडून बाहेर कुठंच जात नाही. जे मूळ गाव आहे आमचं पहिलाचं ऐनापूर म्हणून छोटं गाव आहे. आता हे वाढलेले गावात पाऊल ठेवत नाही आम्हाला. ते मूळ गाव जेवढं होतं पहिला त्या गावातच आमचं पालखी फिरते. आणि सगळे देव भेट घ्यायला येतच येते. स्वतः वडील सुद्धा येतच भेट घ्यायला येते. पण हे बाहेर गाव सोडून बाहेर जात नाही. असं ह्यांचं कहाणी लय मोठ्यापासून म्हणजे पूर्वी आता 70 वर्ष वर गेले. खानदानी त्यांचं ते पहिल्यापासून. ह्या इतिहासाला 70 वर्ष झाले. इतिहास 70 वर्ष वर झाले. म्हणजे असं कोणती चमत्कारी गोष्ट वगैरे? चमत्कारी तर आम्हाला वरदान घेऊन आले ह्याने येताना. वडिलाकडून दत्ता, भंडारचेला आणि बंजी मकळ ज्यांना मूल होत नाही त्यांना मुलाचं शक्ती घेतला. आणि वरदान एकदम रोगिष्ट वगैरे आहेत. रोगिष्टांना पूर्ण हे करायचं, निरोगी करायचं. आणि अनपढांना शिक्षण द्यायचं. सगळे खूप मोठं हे केलेले आहेत त्यांनी. पवाड बी आहेत, भरपूर पवाड आहेत. हे आता लकवा पेशंट वगैरे एकदमच रिपेअर होऊन गेले इथं. आणि ज्यांना मूल नाही ते इथं मागून घेतले, तोटला मी फल घालतो, त्यांना मूल झालेले आहेत. आणि ते कडू माणूस सुद्धा वर आलेले आहेत. असं सगळं भरपूर पवाड. त्यांच्याकडून काही मागा तुम्ही, काही मागा, ते तुम्हाला साक्षात्कार करणार. आता ह्या देवाला कुठल्या देवाचं म्हणजे आता कनेक्शन? म्हणजे आता आमच्या इथं अंकलीमध्ये सिद्धेश्वर आम्ही म्हणतो, त्यांना आणि ह्यांना काही कनेक्शन वगैरे? अंकलीचा आम्हाला काय संबंध येत नाही. आमच्या धनगर समाजाचं एक माराई म्हणून आमचा समाज आहे. आमचं मूल अमौसिद्ध मार्गामधून आलेले आमचं हे मोळे येत आहे. आणि इथं भरपूर आहेत आमच्याकडे. इकडे जास्त कमी आहेत. कौलगुड करीवसिद्ध हे आमच्या ह्याच्यातले आहेत. आणि इथं भरपूर आहेत. आमचं अखेरीचं मार्गमध्ये आता धनगरचं आणि 2 आहेत, बीरलिंगेश्वर आणि अमौसिद्धेश्वर. बीरलिंगेश्वरचं वेगळं होतं, आमचं अमौसिद्धेचं मार्ग होतं.
हे गाव सोडून देव वेशीच्या बाहेर जात नाही, वेशीच्या बाहेर जात वेशीच्या बाहेर जात नाही, बाहेरचे देव सगळे इथे येतात. हे तर येतात भेट घेऊन जातात. भेट घेऊन जातात दरवर्षाला संक्रमणला जात्रा होते. संक्रांतीला. संक्रांतीला बरं. सगळे मिळून येऊन भेट घेऊन हम्म. ह्यांच्या मिळून घेऊन 4-5 दिवस जात्रा करून जातात. बरं. आरकेरीचा आणि ह्याचा काही संबंध आहे? नातो हे आरकेरीच्या ह्याचं हे नातं. नातो. बरं. आरकेरीच्या यात्रेला इथली पालखी जात नाही? आरकेरीला जात नाही, आमचं फक्त दिंडी जात आहे. दिंडी जाते. डोळं आणि हे हां. जे आम्ही घेऊन जातो. शिवस्थान म्हणून म्हणतो आम्ही. हां, हां. शिवस्थान तेवढंच घेऊन जातो. बरं. देवाला घेऊन जात नाही, पालखी घेऊन जातो. बरं. पण ते नाही येतात तिकडं. हां हां. त्यांनी आम्ही बोलवलं गेले तर येतात आणि औषध खाया म्हणजे प्रत्येक जात्रेला येऊन 5-7 पालख्या येऊन तिथं भेट घेऊन जात्रा करून जातात. बरं. किती म्हणजे किती पालख्या येतात तिथे यात्रेसाठी? ही यात्रेसाठी आम्ही 7 पालख्या तर नेहमीच आहे. नेहमीचे 7 पालख्या आहेत. परवा आम्ही 45-48 पालखी मागवलो होतो. मी मोठे कार्यक्रम केले पाहणे. इथं मग आमचं सर्व धर्मला आमंत्रण दिलेले सगळे येऊन मोठं एक जात्रा करून गेले. बरोबर. कधी झालेली यात्रा ती? आता यात्रा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाले. नोव्हेंबर 2025. बरं. अजून काही म्हणजे असं पवाड वगैरे असं काही आहे का? पवाड असं जी भंडारामध्ये आमचं लय शक्ती. आम्ही भंडारा आणि लिंबू देतो, तारीख देतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे मागतात ते शक्ती असं पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं एक पवाड आहे. बरं. आणि काही रोगी निर्गुण होऊन गेलेले आहेत. काही नोकरीवाले येऊन मागून घेतात, ते नोकरी झालेले आहेत. आणि जे मुलं नाही त्याला मुलं झालेले आहेत. म्हणजे मूळतः म्हणजे ज्यांना मुलं नाहीत हां, त्यांच्यासाठी हे फेमस आहे. फेमस आहे. ज्यांना मुलं नाहीत त्यांना मुलं झालेली आहेत. आम्ही पाळणं हे देतो, खारीक लिंबू देतो. हां, त्याच्यावरूनच होतं. त्याच्यावरनंच होतं.